गुणातीतता तीन गोष्टी. जय रे बापू. जय हरी बेटा, जय हरी मा. गुण हा प्रकृतीच्या द्वारे उत्पन्न होणारा आणि त्रस्त करणारा एक संस्कार आहे. मग त्या गुणामध्ये बुद्धी प्रवाहित होऊ देणं आणि त्या गुणामध्येच ती थांबणं, तर अनर्थ होतो. त्या गुणाला तिनं सोडणं सार्थक होत. गुणाचा संबंध कमी होतो, श्रवण होतो, आणि गुणाचा बाध होतो तो मोक्ष होतो. पण गुणाचा बाध झाल्याशिवाय तुम्हाला सार्थकता पडत नाही. मग गुणाकडे जायचं का गुणाच्या कार्याला पाहायचं का कार्याला सोडून गुण, ज्या कार्याला गुणाचा संबंध आहे, जे कार्य गुणामुळे उद्भूत आहे, मग कार्याचा आणि गुणाचा संबंध आपला नाही. हे ज्ञानी महात्म्याच्या हृदयातली जी वास्तविक स्थिती आहे ती ज्ञानाची रीत आहे. बुद्धीनं कुठं राहायचं, बुद्धीनं काय करायचं आणि बुद्धीनं कुणाला कसं सोडायचं हे ज्ञानी महात्म्याला कळतं, संसार लोकांना नाही. मग संसारातून साधकता ही पहिली टप्पा आहे आणि साधकतेतून सिद्धता भोगायची असेल तर अंतिम टप्पा. सिद्ध म्हणजे ज्ञानी महात्मा आणि ज्ञानी महात्मा म्हणजे जे आपलं पूर्व हे रूप आहे, ज्याला आपण सोडले, ज्याच्यापासून मन बाजूला गेलेलं आहे. मग जे मन बाजूला फेकलं गेलं भगवंतापासून, ते टपकलं देहामध्ये प्रकृती. पण प्रकृती जर दुःख देते आणि प्रकृती जर मी नाही, तर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खास प्रश्न आहे. प्रकृती मी जर नाही तर प्रकृतीला जर कोणी बोललं तर मी नाही म्हणणारा दुःख का व्हावं? मी जे बोलते ते नीट ऐका. हे समोर बसून भेटत नसतं ऐकायला कोणाला. आज तुमच्याकडे तुमच्या जागेत आज 30 वर्षापूर्वी मी निघाली आणि शुद्ध पाणी टाकलं आणि खत टाकला, पण त्या बियाला उगवायला क्षमता नाही, बी कमकुवत आहे. पाणी टाका, बी टाका, खत टाका, नांगरण टाका, सगळं टाका, पण जर बीज जर उगवलं नाही तर खत पाणी कारणी लागलं नाही. खतही वाया गेलं, पाणी वाया गेलं, शेतही वाया गेलं, त्याचा पैसाही वाया गेला, खर्च केलेला. तसं आपल्या आयुष्यातलं जर आयुष्य वाया गेलं तर मग शब्दाला का धरायचं, हे माझं मत मी तुम्हाला सांगायला. त्याची टेंडन्सी असती आणि ज्याची त्याच्या अधिकाराची अवस्था असती आणि ज्याच्या त्याला मुक्ती भोगायची असती आणि ज्याच्या त्याला त्रागा करून तो मग गुणात मरायचं असतं. अट्टास तुमचं असतं आणि सांगणं वेदाचं असतं. इथे तुम्हाला जाता येत नसतं आणि जाता तर येत नाही हा ठाम निश्चय आहे, दिसतंय आम्हाला. पण बदलायचं नाही हा पण ठाम निश्चय आहे. आणि ती अवस्था येत नाही भगवंताला थांबायची बुद्धीची, ती पण कमतरता आहे. बुद्धी भगवंताकडे जाणं हा फार मोठा ज्ञानाचा भाग आहे. भगवंताचं गुणगान ऐकणं वेगळं आहे. तुमचं घर असं आहे, मी बघितलं, आता आधी ऐकलं होतं, आता बघितलं, पण ते माझ्या मालकीचं नाहीये. ते मालकीचं विकत घ्यावं लागेल ना पैसे देऊन तुम्हाला. त्याचा अधिकार देऊन भगवंताला घ्यावं लागतं जवळ. ज्ञानाचं फल आहे. अगोदर वाटतं गुण गुण, अरे गुणाशिवाय तर काहीच गत्यंतरच नाही. आणि सत्व रजतम सत्व, मराठाचं काय आहे हे सत्व आणि पित्त? 3 गुण आहेत की आपल्याला माहितीत की. घमेंड,
पण त्या गुणाचा आविष्कार झाल्यानंतर मन बेभान कसं होतं आणि गुण बुद्धीमध्ये नांदले तर आपलं आयुष्य दाना दिन कसं होतं हे आता गुणाचं ऐकल्यावर कळायला आम्हाला. कारण ज्या ध्यात जे माऊलीनं धन दिलं ते धन हृदयानं नाही घेतलं तर ते माऊली काय करतील. आईनं छान शिकवलं मुलीला असं कर तसं कर. ती म्हणते तू सांगू नको मला कळत. मग अशी माजलेली मुलगी घरात नांदत नाही तशी माजलेली बुद्धी गुणाला टाकत नाही. मला हे सांगायचंय, मला बाकीचं काही सांगायचं नाही. ती मुलगी गेली खड्ड्यात. तुम्हाला एक्झाम्पल सांगावं लागतं. ती म्हणते तुला काय करायचं तिथं मी बघून घेते कोणाला कसं आडवं पडायचं ते. तसं गुण म्हणतात मी बघून घेतो त्या बुद्धीला कसं नासून टाकायचं. आणि भ्रष्ट होणारे माणसं कशा मान असतात. मग त्याच गुणाचं विश्लेषण सांगितलंय की तमोगुण वाढल्यावर काय होतं आम्हाला स्पष्ट बोलता येत नाही. अविद्या आणि विधीचं सांगणं आम्हाला वाणीतून शोभत नाही. काही काही शब्द जपून वापरावे लागते. तलवार जर मेण्याच्या बाहेर काढली तर हातात गच्च दाबली तर रक्त बंबाळ होतं. तसं मेना घेऊन तलवार धरावं लागती. तसं आम्हाला जपून बोलावं लागतं. बरोबर. म्हणूनच गुण काय करतात, गुण कसे येतात, गुण केव्हा जातात, गुण कधी राहतात, गुण बुद्धीला कशा आटोक्यात घेतात आणि गुण बुद्धीला कसे मातीत घालतात हे 14 अध्यायात कळायले. आणि हे कळणं आधीच पाहिजे, आता नाही. वर्ग कसं आहे हे माईला लग्नाच्या आधीच जर कळालं तर त्या मायबापात सार्थक नाही. मायबाप ठार मेले. उदाहरण तुम्हाला कडू असेल ते तुमची चूक आहे, माझी नाही. तुमचं कार्ट कसं निघल हे तुम्हाला जर कळत नसेल तर तुमच्या प्रॉपर्टीला तुम्हाला काहीही उपयोग नाही. त्यानं जर नाही सांभाळली, त्यानं जर नाही वाढवली, त्यानं जर तुम्हाला घरात नाही ठेवलं तर पोरग कशाला. साधी गोष्ट आहे. मग त्या पोराला जर ओळखून मायबापानं आपल्या नावचं करून ठेवलं तर मायबाप वाचले नाहीतर मेले. तसं गुणाची संपत्ती जर कळाली नाही आणि तुम्ही गुणाला आटोक्यात ठेवलं नाही तर तुम्ही मेले. इकडं संसारातलं कळतं. ती म्हणते नाही माय सगळं माझंच आहे, माझ्यापासून मला भीतीच नाही. तसं ज्ञानी महात्म्याला भीतीच नाही. गुण आला काय गेला काय, कारण तो त्रस्त करत नाही. बुद्धीमध्ये त्याचं काही चालत नाही आणि बुद्धी त्या गुणाला शिवत नाही. आणि गुण शिवलं नाही तर तिथं राहत नाही. ते म्हणतं काही चलतच नाही. चला पुढे दुसऱ्याच्या घरात चला, तिथं चलते. हे आता आपण गेलो फिरायला तर ते विभाग योगाचं जे वर्णन कृष्ण परमात्माच्या मुखातून अर्जुनाच्या हृदयामध्ये साठवल्यानंतर अर्जुन गुणाला कसा सोडतो आणि गुणाच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याला कसं जाणून परमात्मा कसा बनतो हे इथं सांगायचे. मला हे सांगायचं होतं. तुम्हाला वाटलं मंगल मी विसरले. मी विसरत नसते. इथं संसार विसरल काहीतरी तिथं चुकल. त्याच्यामुळे मला देणं नाही घेणं. ती शेण आहे त्याचा वास घ्यायची गरज नाही मला, कारण ते वास घेतलेलाच आहे. पुन्हा कशाला वास घेऊ त्या शेणाचा नसलेला ताप. चला मंडळी आणि त्याचा उद्या अध्यायामध्ये भगवंताच्या मुखातून निघालेलं गुणाचं वर्णन आणि अर्जुनाच्या बुद्धीचं परिवर्तन हे भगवंताला पाहायचं होतं. अर्जुन गुणाने भांबावला होता आणि तमोगुणामध्ये तो थांबून रजोगुणाचं कार्य होऊ लागलं. हे माझे आहेत ही बुद्धीमध्ये क्रिया होती अर्जुनाच्या मनामध्ये. अंतःकरणामध्ये एक भावना होती, ती गुणाची स्थिती होती. हे माझे आहे हे रजाचं कार्य आहे. याला मी मारणार नाही. हा दोष आहे. हे दोषाचं फल आहे. मी आणि माझं जेव्हा पुन्हा पुन्हा समोर येतं मी आणि नंतर माझं सुरू होतं. आधी मी देह
दृढ भाव असतो मनामध्ये. मी कोण आहे हे जोपर्यंत बुद्धीनं जाणलं नाही, तिला उमगलं नाही, तिला त्या जडाचं भान टाकताच येत नाही, म्हणून ती मी देहाला अनुसरून बोलणार अंतःकरण बंधनाते नाम अज्ञानाते. आणि नंतर त्या अज्ञानातलं अंतःकरण पुन्हा गुणात जात, अहंकार होतो. आणि तो गुण त्या मनाला बांधून ठेवून दुःख देतो. गुण, मग दुःखाला कारणी गुण आहेत ना, मग त्याला छाटणंही महत्वाचं आहे, त्याला कापणंही महत्वाचं आहे, आणि त्याला संपवणंही महत्वाचं आहे, त्याच्या बाहेर येणंही महत्वाचं आहे. आणि गुणातून बाहेर यायला श्रवण लागतो. बोधाचा आणि वेदाचा तिथे उत्कर्ष लागतो, तेव्हा त्या बोधाच्या शक्तीनं मनाला गुणातून बाहेर येता येतं. हा पहिला टप्पा अंतःकरणाचा, ज्ञानाला सुरुवात इथून. म्हणून जेव्हा बोध साठवला जातो बुद्धीमध्ये, बुद्धीची वृद्धी होती आणि गुणाची शक्ती कमी होती. जेव्हा शक्ती कमी झाली तर म्हातारपणामध्ये जसं माणूस ठप्प होता, काहीच चालत नाही, तसं गुणाचं काहीच चालत नाही. शक्तीहीन गुण झाले आणि गुण बाजूला गेले बुद्धीतून. नंतर बाद झाला ज्ञानातून, ओळख झाली त्या श्रवणातून. तेव्हा कुणाचा गुण, कोणता गुण? सगळा तर मी आहे, कुठं गुण आहे? ह्या अवस्थेत जेव्हा ज्ञानी महात्मा एक सुसंपन्न होतो, तेव्हा तिथं गुण असून काही करत नाही, कारण तो गुणाच्या व्यवहाराला पाहतो, गुणाला धारण करत नाही. गुणाचा व्यवहार होताना तो व्यवहारात राहत नाही आणि व्यवहाराचा स्पर्श होत नाही, म्हणून तिथं दुःख भोगवत नाही. हे ज्ञानी महात्म्याचे लक्षण आहेत अर्जुना. ही अंतर्मुक्ता पाहिजे. नमस्ते, काय बोलते ते? का दुःख भोगायचं गुणामुळं, का गुणाला सोडायचं आणि भगवंताला मन जोडायचं, हे तुमची कॅपॅसिटी सांगते आम्हाला. योग्यता, अंतःकरणाची योग्यता जर परिपूर्ण असेल तर ती बोधाला कॅच करते आणि गुणाची माती करते. ही अंतःकरणाची अवस्था असते. अंतःकरण बलाढ्य होत आणि गुणाला सोडून देत. हे बोधामुळे होत, हे वेदामुळे होत, हे संतामुळे अंतःकरणाला गुणातून बाहेर येता येत. म्हणून सर्व कारणीभूत संत आहेत आणि ग्रंथ आहेत. सुखाला कारण ग्रंथ आणि संत, नंतर भगवंत, नंतर भगवंत. संतासमोर जर साधक आला आणि श्रवणाला सुरुवात केली आणि बुद्धी सुसंपन्न झाली, पवित्र म्हणतात तुमच्या भाषेत, स्थिर म्हणतात वैदिक भाषेत. पवित्र बुद्धी म्हणजे गुणाला न शिवणारी, बोधाला न टाकणारी, विषयाला न धरणारी, देहाचा संबंध न करणारी, परमात्म्याला जाणणारी, ही गुणाला सोडते. तिला एकच माहित असतं की फक्त भगवंताला जाणण्यासाठी मी आले पृथ्वी तलावर. हा प्रमाता नाम जीव याचा अठ्ठास असतो की मी जन्माला का आलो. प्रमाता म्हणजे जीव. तो उपाधीमध्ये प्रवेश होतो त्या प्रमात्याचा आणि कर्माचा आरंभ सुरू होतो प्रारब्ध. पण प्रारब्ध भोगून सोडायचं का त्याला धरायचं
हे तुमच्यावर डिपेंड आहे. प्रारब्ध भोगताना जर त्या वेदाची संपत्ती हृदयात दिली साधून तर कुठलं प्रारब्ध उरतं आणि कोण भोगता राहतो, भोगत जातो, तर कोणतं प्रारब्ध? कुठलं प्रारब्ध? भोगणार अंतःकरण हे बाधित झालं, खोटं ठरलं, मिथ्या बनलं. कोण भोगते माहित नाही आणि भोगात मी नाही, भोगावून मी भिन्न आहे, मी परब्रह्म आहे. तर भोग कुणाचा? प्रकृतीचा. तर मी प्रकृती नाही तर कोणचं प्रारब्ध आहे? कोण भोगताय? साष्टांग दंडवत माऊली, साष्टांग दंडवत. संपत नाही आपलं, इथपर्यंत जाऊ शकत नाही आपण. अपात्र अंतःकरण, त्याला पात्र करायचं तुम्ही. आम्ही दोघांना पात्र, दोघांना पात्रता पाहिजे. म्हणजे बोधाचं अवलोकन करणार अंतःकरण पात्र बनत, सुयोग्य बनत, शुद्ध होत. अशुद्ध देहाकडं आणि गुणाकडं ते नसत. कारण सगळं भगवंताला सोडून अशुद्धच आहे हे त्याला माहित नाही आणि सांगून त्याला कळत नाही. नाही कळत, पात्रता नाही ना. जरी ऐकलं झेपत नाही. दागिना बघितला दुकानात, सराप्याच्या काचातून सगळ्याला दिसतो, जाता येता मिळतो का? दिसणं म्हणजे काचातून बघणं आणि त्याला विकत घेणं म्हणजे कमावणं. तसं भगवंतापाशी जाणं म्हणजे विकत घेणं. दागिना. हो माऊली, साष्टांग दंडवत. खरंच आहे माऊली, नुसतं बघणं आणि ते घेणं किती फरक आहे, खूप फरक आहे. बघायला पैसा कुठे, घ्यायला पैसा आहे. तसं मुक्त व्हायला अधिकाराचा पैसा आहे. हो माऊली, अधिकाराशिवाय मुक्तीच नाही. नाही खरंच मग माऊली. गुन्हाला धरायचं का गुन्हाला टाकायचं का गुन्हाला वाढवायचं हे तुम्ही शिकायचं. तुमचे धंदे त्यागाव. एखादी बाई म्हणते आपल्याला पटत नाही माहिती भांडणात त्या बाईच्या घरामध्ये असती पण बाजूला असते. ती म्हणते ती माणसं जाणे ते खड्ड्यात जाणे, आम्हाला काय करायचं? आम्हाला मध्ये नाही पडत. खरंच तसंच करायचं. गुन्हा येऊ द्या जाऊ द्या, आम्हाला काय करायचं, आम्हाला मध्येच नाही पडायचं. आम्ही मध्येच नाही पडणार, जाऊ दे. म्हणजे पुरुष व्यवहार करतात तर बाईने तोंड घालून दे हे शिकायचं. तिने संसार सांभाळायचा, वट्टा गॅसचा, ती पुसायचा. माणसाला पुसायचं नाही काय चाललं आणि काय नाही. ते व्यवहारामध्ये बाई गेली की व्यवहार खतम झाला, बिघडला. गुणामध्ये बुद्धी गेली की गुण बिघडले. मराठी शिकवायचं नसतं. बाईनं पुरुषाकडून शिकायचं असतं. आणि पुरुषाच्या मध्ये बाई गेली की दानादीन झाली घराची. म्हणून तोंडाला आवरा. चला माझं काम झालं. आणि ओळी नंबर 243 43 43. मग ते साच पुढे ती म्हणजे तसंच गुराळा घेऊन पुढे गेले. ते जरी मेलं तरी गुण त्याच्या संगच गेले. हेच कळत नाही तुम्हाला. मला हेच सांगायचं आहे. होतील तेव्हा होतील, व्हावे जा. काळजी कशाची करू, माझी करू, तुमची करू, माझ्या घरची करू. मी घरची करत नसते बाहेर आल्या. मग तुम्हाला सांगते मी नसतं करत काही. रिकामा ताप. आपलं काम झालं आता निवांत राहायचं, खायचं बसायचं. चिंतनाची काळजी. मग तो आपली काळजी करतो की नाही?
तुम्ही म्हणतात मीच करणार आणि माझं कसं होईल, आणि माझ्यामुळे घर, तिला घराच्या वर ठेवा बांबूवर आणि माझ्यामुळे घर. पप्पा काय झेंडा तू त्या बाईचा बाबा करू दे. मग आता इसाची पुढे ती रजसत्ववृत्ती गिळून घे उन्नती तमोगुण. मग पुढे काय होतं अर्जुना, रजगुण सत्वगुण क्षीण होतो आणि तमोगुण वाढतो. मग तमोगुणामध्ये काय होतं हे तुला सांगतो. लई मस्ती. मला थोडं सांगायचं गेलं की गुण वाढू देणं हे तुमच्या हातात आहे, आणि गुणाला बाजूला करणं हे तुमच्या बुद्धीत आहे, आणि गुणाचा संस्पर्श न होऊ देणं तुमच्या अधिकारात आहे, आणि गुणाला संपवणं तुमच्या विवेकात आहे. गुणाचा बात करणं हा मोक्षात आहे, आणि गुणाचा स्पर्श न होऊ देणं तुमच्या हृदयाच्या पावित्र्यात आहे. आधी वाटलं काहीच नाही, पण बस बस निघायले. 244 अध्याय 14. तेच जिये लिंगे देहीची सभाय सांगे, तिये परिस चांगे श्रोत्र बळे. आता ऐक, श्रोत्र बळे. तुझ्या कानानं श्रोत्राचं बळ वाढव. काय वाढव म्हणजे ऐकलेलं टिकून तुझ्या हृदयामध्ये मनामध्ये श्रोत्र बळे. काही काही शब्द फार मस्त असतात. श्रोत्राचं बळ वाढे की, म्हणजे जे ऐकलं त्याला टिकून ठेव, पकडून ठेव. परमार्थाचं संसारातलं नाही. ते म्हणतात तिचं ऐकलं तर तिला धरते मधुस, तर असं नाही, ते सोडून द्यायचं. आणि ह्या परमार्थात मी तुला तमाचं कार्य सांगितलं. सत्वगुण क्षीण झाले, रजोगुण क्षीण झाले, तम जर वाढला, मग तेच जिये लिंगे तेही सभाह्य सांगे. त्या तमाचं आत बाहेर जे चिन्ह उमटतात ते तुला मी सांगतो. ती परिस चांगले श्रोत्र बळे. तू चांगला ऐक अर्जुना, चांगला ऐक. तमोगुणाचं बळ वाढल्यावर माणूस कसा वाया जातो हे तुला मी सांगतो. तसा दुर्योधन वाया गेला आणि रावण मातीत गेला की नाही, चूर चूर झाला. असुरी संपत्ती. भक्ती होती पण आसुरी होती. अहंकार म्हणजे तम नव्हता का, जिवंत तम म्हणजे असे उदाहरण. एवढं आत्मलिंग काढून घेतलं, त्याच्या बायकोला पण मागितलं. शंकराचा परम भक्त राम, श्रीराम गुरु केलेले. जे रामेश्वराचं लिंग कुणी केलं, रामाच्या हाताचे. आणि त्या रामाला हे चळलं, रमादेवाला बरं वाटेल का? विचार करा ना. आणि त्याची भक्ती करते हे रावण, आणि त्याच्या बायकोला बी आणतं पुन्हा घरी रावण. असा तमोगुण म्हणजे रावण. त्याचं नाव रावण ठेवायचं मनातल्या मनात. आला माय रावण म्हणायचा. आता नेत काय की सीतेला म्हणायचा. लक्ष देत नाही आपण रावणाकडं. हो माऊली, बरोबर आहे. बिभीषण असला बिभीषण म्हणा की रावणच आहेत कलियुगात सगळे चट्ट रावण. एखादा बिभीषण, सगळे बिभीषण नसतात. बिभीषण सगळे म्हणा. मग काय होतं, मन कसं होतं, त्या तमोगुणानं कसं मन होतं देवा. तरी होय ऐसे म्हणा, जैसे रविचंद्रहीन रात्रीचे का गगन अवसेचे. आणि आमुष्याच्या रात्री चंद्र बी सूर्य बी असतो, पण त्या आमुष्याच्या चंद्राचं चलूच देत नाही, सूर्याला बाहेर येताच येत नाही. सगळ्याकडे अंधार असतो का नाही. हो, तसा तमाच्या गुणानं सगळा अंधारच आहे. त्याला मी कोण कळत नाही. आमोशाला सूर्याचं काही चालत नाही. कसं सांगितलंय, काय होऊन शब्द आहेत ते मांडता येत नाहीत आम्हाला. पण उग तुम्ही गोड मानून घेतात, वाकडं तिकडं बोलते काहीतरी आपलं. तुम्ही लावून घेतात आपलं गोड. श्रद्धा आहे माझ्यावर, प्रेम आहे तुमचं म्हणून. काय येतं काय शून्य आम्हाला. एक जन्म नाही, 1000 जन्म कमी पडतील.
आपली पात्रता आपण बघावी. तुम्हाला गोड लागतं, जसं आईने केलेल्या लेख मध्ये छान झाला आई, तसं तुम्ही माझं म्हणतात छान झालं, माझं भाग्य समजते मी. तुम्हाला आवडलं असं तर मग दुसऱ्या दिवशी माझ्यापाशी कुणी आलंच नसतं. गोड म्हणून घ्यायलेत, ऐकायलेत, तर हे आतून बाहेर निघतं, तुमच्यासाठी निघतं बेटा. चला. तरी होय ऐसे मन जैसे रविचंद्रहीन रात्रीचे का गगन अवसेचे. अर्जुना, अमावस्याच्या रात्री चंद्र सूर्य असतात, पण अंधार असतोच की नाही गडद. तसं तमोगुण असल्यावर वृद्धीमध्ये बुद्धीमध्ये अज्ञान असतं गडद. तिथे तुला मी दिसतच नाही, इथे सूर्य दिसत नाही, आणि तमोगुणी माणसाला मी कळतच नाही. असं सूर्याचं उदाहरण दिले. आणि हे शांत चित्ताने ऐकल्यावर तुम्हाला वाटतं का वेळ का लागतो? वयस होतात माझ्या, तिथपर्यंत जाताच येत नाही, मला खूप वेळ लागतो. बसून पुन्हा इथं पुन्हा अजून वेगळंच होते ना, ते येत नाही. ते येत नाही, पण त्याची असते तीच. तिथं बसल्यानंतर ती सगळं काम करते. म्हणून आपण चिंता नाही करायचं, चिंता करायचं. चिंता तर भगवंत करतो. चिंता करतातच की. तुम्ही करतातच, खूप करावंच लागतं. आपल्या घरात गेला तर असं दिवस चिंतन 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 चिंतन, दिवस 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 हाडाचे कष्ट कष्ट करून परमात्मा स्पष्ट. हे हाडाचे कष्ट देहाच्या, परमात्मा स्पष्ट होईल ना, अधोगती जाईल ना आपली. मग जी ही उत्सुकता असते ते कशामुळे असते? कारण मी 5 मिनिटं किंवा तिकडे गाडी सोडताना तो बोलला मला, मी त्याला केलीस तू असो कमी असो, तरी बुद्धी इथं ज्ञानावर इथे ग्रंथावर हात जातो आणि भगवंताचं प्रेम येतं, देहाचं भ्रम कमी होतं, आणि बुद्धीमध्ये असलेल्या भगवंताचं जे अस्तित्व आहे ते हृदयात उमटतं, त्याला मोक्ष नाव येतं. न मला विचारू दे काय करायचं, न मला ते नाव हे करू दे, पण तो चिंतनातलं बोलतो कमवला. बाकीचं आपल्याला खपतच नाही, तुम्हाला माहिती, बाकीचं पटत नाही. चला, तरी होय ऐसे म्हणा तैसे अंतर असोस, तैसे अंतर असोस. होय स्फूर्तहीन उद्वस, विचाराची भाष हरपेते. आता योगी सिद्धांत बरे ह्याच्यामधला उकल काढलाच पाहिजे. ऐका आता. तैसे अंतर असोस, होय स्फूर्तिहीन उद्वस, विचाराची भाष हरपेते. मग असं तर बघून मध्ये हृदयामध्ये पगडा झाला तर ते असो शून्यहीन झालं, ते जड झाले, त्याला काही जाणीव होत नाही भगवंताची ना चांगल्या वागण्याची. नाही तुम्हाला फुल जात आहे. असोस म्हणजे ते अंतःकरण ज्या भगवंताला जाणायचं असतं तर ते जाणत नाही, जाणीव रहित होत, आणि देहाला जगाला जाणत. असोस तमोगुणामुळे अर्जुन आहे, शब्दाला महत्व द्या वहिनी. तैसे ते अंतर असोस, ते अंतःकरण काय होत? जाणीवेला कमी पडतं. कुणाला जाणायचं? ईश्वराला जाणता येत नाही, शून्य बनतं, जड बनतं. त्या जाणीवे तिथून, त्या अंतःकरणातून त्या जाणण्यासाठी स्फुरणच निघत नाही. ते भगवंताकडे जाऊच शकत नाही, त्याला त्याची जाणीवच होत नाही. ते असोच होत, शून्य दगड. होय स्फूर्तिहीन उद्वस, स्फूर्तिहीन इथं विचार करण्याची जी अंतःकरणाची स्थिती असते ती संपत्ती तमोगुणामुळे. हे सखोल जावं लागतं विचारद्वारे. हे तमोगुण चांगला विचार टिकू देत नाही, आणि चांगला विचार होत नाही, आणि त्याला शून्यपणा त्याला पुसता येत नाही. शून्य होतं, उदास. कारण चिंता संसाराची, संसाराचा दास असतो, मन उदास असतं, अंतःकरण शुद्ध शून्य असतं, तमाचा प्रवाह असतो, आणि भगवंतापासून ते दूर असतं, ते मला जाणत नसतं. म्हणून तमोगुणातून बाहेर ये अर्जुना. ती ओवी एक एक सांगते, काय काय सांगत नाही, पण तेवढं खेचता आलं पाहिजे.
अधिकार हो, नसतो माऊली. आपला. माऊली तपश्चर्या होती श्रवणाची अध्ययनाची, तर ते साधूच तुम्हाला येऊन पुढे नेतात बेटा. आपण नाही जाऊ शकत. हो माऊली साष्टांग दंडवत माऊली. चला, विचाराची भाष हरपेते. विचाराची भाष म्हणजे विवेकाला जागाच नाही, खरं काय कळत नाही, मी कोण माहित नाही, आणि भोग वासना जात नाही, तो भांडल्याशिवाय थांबत नाही, लोकांचे हृदय पाडल्याशिवाय थांबत नाही, लोकावर शब्दाचे दगड फेकल्याशिवाय तो जगत नाही. विचाराची भाष हरपे. विचाराची भाषच. बापरे, काय शब्द आहेत. विचारहीन वृत्ती असती, ती अधोगती असती. त्याला वाटतं मी लोकांना शब्दानं मारतो, ठेचतो, रक्तबंबा लोकांचं हृदय करतो, पण तो अविचारी दुराचारी पापात्मा असतो. म्हणून त्याचा विचार करायचा नसतो. बाबा राम राम, दादा राम राम. कळलं का बाबा राम राम? हो माऊली. हरपून जाते ते. बघा ना कसं, एक क्षणभर जर बाहेर आली बुद्धी, ते सगळा विषय जातो. एक क्षणभर सुद्धा बुद्धी इकडे जमत नाही मला. म्हणजे एक उदाहरण सांगते की त्या रुटीन मध्ये जर बुद्धी घेते ते बरोबर मिळतं, आणि जर थोडस हललं चित्त जात. आता हरपते तो सुविचार हरपतो आणि दुर्विचार प्रगटतो, म्हणून हरपे म्हणले. त्याच्या मनातला जो चांगला भाव आहे, प्रेम भाव आहे, तो हरपून जातो. पण त्याला वाटतं मी किती प्रेमळच आहे. आणि कसं हे कोण करतं? तमोगुण करतं. पण एक सांगू का, तमोगुणामुळे स्वतःला त्रास, लोकाला पण त्रास. हे पण त्याला कळतं का? आणि एक सांगू तुम्हाला पुढचं, तुमच्या भैरंगाच्या ह्या पारायणाच्या त्याच्या दुसऱ्या अन्य त्यानं जात नाही. त्यामुळे त्याला श्रवण, वेदांत वाढते अध्ययन, हे बाकीचे कुटाने फुटाने करण्यात जात नाही, तर मगून वाढतो. मी केलं भाव नव्हतं. पुन्हा मी वाचलं, मी गेले, मी आले, मी गेले, मी आले, पुन्हा रावण मोठा. म्हणून ह्याला वेदांत शास्त्राचं श्रवण लागतं, आणि त्या वेदांत श्रवणाच्या करण्याला आहे त्याला पूरक बनतं हे बहिरंग. तुम्हाला बहिरंगाबद्दल बोलले, गैरसमज करू नका की बहिरंगाचा आधार अंतरंग जाण्यासाठी असतो, पण बहिरंगानं अंतरंगात जाता येत नसतं, ते त्याला पूरक असतं. हे पुन्हा पुन्हा आवर्जून सांगावं लागतं. मग काय अंतरंगन काय बहिरंग हे सुद्धा कळत नाही माणसाला आजच्या पिढीला. ज्या पाठामध्ये जीवाशिवाचं मिलन करण्याचं ज्ञान आहे, जे वेदात अध्यात्माचं तिथं गहन ज्ञान आहे, ज्या बुद्धीला त्या भगवंताची ओळख करून जाणारे शब्द आहेत मुखातून, ते अंतरंगता असते. जे वेदाच्या शक्तीतून जे महात्म्य साधकाला सौख्य देऊ शकतात, ज्ञानाचं सौख्य, परमात्म्याची स्थिती करून देतात, त्याला अंतरंगता म्हणतात. राम कुठे गेले, राम कसे होते, रामानं कळलं, पण राम कसे होते हे अंतरंग आहे, आणि राम आले त्याने लीला केल्या हे बहिरंग आहे. चुक आहे. अवतार कार्य केलं उपाधी मध्ये येऊन, पण उपाधी त्यांची नव्हती. उपाधीचा कधीही त्यांना संबंध नव्हता, कारण राम हे परब्रह्म होता. कारण नित्यमुक्त असणार ईश्वर बद्ध कधीच नाही. मग त्यांच्या स्वरूपाचं कथन करणारे ज्ञानी महात्मे रामरूप होतात. रामाला पाहणारे वेगळे, रामाची कथा करणारे वेगळे, आणि रामाला हृदयातून बाहेर काढणारे वेगळे. हे बी सांगावं लागतं का? रामाला सांगणारे रामायण, हो माऊली. कथाकार, ग्रुप करणारे संतच. रामायण सांगणारे अलग दर्जा,
आणि राम रूप करणारे कुछ और बात. हो माऊली. हे कळत नाही म्हणून आम्हाला सांगायची गरज नाही. शून्य शून्य माऊली. आणि रामामध्ये ऐकायला मिळत, ऐकायलाही मिळत नाही. कुठंच मिळत नाही बेटा, कुठंच नाही. वेदांत अध्यात्माच्या आणि माऊलीच्या चिंतनाशिवाय ही मोक्षाची घडी बसवणं फार कठीण आहे. एखादं वाक्य झडपून टाकलं म्हणजे झालं का? ताटामध्ये मीठ वाढलं म्हणजे छोटस असतं आणि पक्वान मोठे असते. तसा वेदांत चालतात फिरता सांगितला म्हणजे ताटातलं मीठ कळतं का नाही? मीठ सांगा आम्हाला. भाग्य म्हणतो आम्ही आमच्या हृदयाला. त्या हृदयानं वेदांताचं श्रवण केलं, अज्ञानाचं मार्जन झालं, मन स्वरूपामध्ये स्थगित झालं, बोधाचं फल आलं आणि ईश्वराचं आणि जीवाचं मिलन झालं. अंतिम टप्पा, अंतिम चरण आहे ज्ञानाचं, परमार्थाचं. ज्या ठिकाणी बुद्धी भगवंतमय होती, ज्या ठिकाणी बुद्धी रामरूप होती, ज्या ठिकाणी बुद्धी ब्रह्मरूपाला प्राप्त होती, ती आत्मचिंतनातून अन्य साधनातून नाही. मग ते भक्तीचा मार्ग आहे, म्हणजे ती नक्कीचा उगम आहे. मग जीवाशवाचा संगम आहे प्रयाग. कळाला का? उगम संगम सब शब्द पकडीचा. आधी उगम भक्तीचा, मग संगम जीवाशिवाचा प्रयाग. दोन्ही एकत्र झाल्या नद्या, गंगा गंगा. तसे जीव शिव एकत्र झाले ज्ञानाची गंगा गंगा. ते आमच्या पशी आहे, माऊली पशी. सॉरी, चुकलं वेदापाशी. ऐका, राम राम माई. तिथं द्वैताचं मंडन आहे आणि ज्ञानाद्वैताचं खंडन आहे. तो द्वैत भाग आहे, हा अद्वैताची रास आहे. तो जी रास लीला केली राधे संग, ती अद्वैताची मुक्ती हे अज्ञाना संग भोगली बुद्धीनं. बुद्धी तर राधा झाली आमची इथं, ती भगवंता संग एक झाली. ती पुरे नाही हातात, पण ओवी हातात. इकडे टिपरी आणि इकडे ओवी, इकडे राधा आणि इकडे बुद्धी. दंग होऊन गेली प्रेमामध्ये, आमची बुद्धी दंग झाली ज्ञानामध्ये. आम्ही पण राधाच आहेत. आम्ही राधा नाहीत का? आमचं नाव ठेवलं नाही, आम्ही बी राधा. खरंच आहे माऊली, दंग झालं या रासलीलेमध्ये. खरंच सुंदर. आता ही तुम्हाला राधाच म्हणते. चला पुढे. राधा कृष्णाला बघून वेडी होती आणि कृष्ण कृष्ण होती. जशी बुद्धी आमची ब्रह्म ब्रह्म होती आणि ब्रह्म आणि कृष्ण एकच. तुमच्या भक्तीला घेतलं, आता तुम्हाला देत नाही आम्ही वापस. धोंडी त्याच बघून आम्हाला काय झाली ऐका. बुद्धी मेचवेना धोंडी, धोंड्यासारखी झाली, कडक कोमलपणा गेला. धोंडी शब्द माऊलीचे, आमचे नाही तुमचे नाही. बुद्धी मेचवेना धोंडी, कडक झाली, तिचा कोमलपणा गेला. खरं सत्वगुण संपला ना बाबा. सत्वगुणामध्ये प्रेम, शांतता, स्थिरता, उदारता, कोमलता. पण ते कोमल संपलं न सत्व, आणि तम उद्या वाढलं. म्हणून मग भगवंत म्हणले बुद्धी मेचवेना धोंडी, धोंड्यासारखी झाली, कोमलता संपली. हा ठायवरी मवाळे सांडी. बघा, बुद्धीचा धोंडाच बनतो, ती कठोर बनते. तिने सत्वगुण सांडला. बघा किती सुंदर निवेदन आहे मुलींचं. ठायवर मवाळे सांडी, आठवो देश धडी, झाला दिसे. मग तिची स्मृती पण संपत्ती, देशोधडी.
विसरते ती कुणाला? भगवंताला, प्रेमाला. प्रेम करत नाही कुणावरती, स्वतःवर. अवघड आहे. तमोगुण वाईट आहे, तमोगुण खराब आहे. संभाळा, कधी पेटल्या जाईल, मन भडकल्या जाईल, अस्वस्थ येईल आणि दुःख दुःख दुःखच होईल. हो माऊली. सांगितलं तमोगुणाचं वर्णन, ते आपण चिंतन करू, तसं बनू बेटा. तमोगुणाला सोडायचा प्रयत्न करू आणि शेवटी श्रवणाच्या माध्यमातून तुम्हाला विराम पावतो. हे तुम्हाला अनुभव घेऊन सांगते बेटा, की तमोगुण तिथं स्तब्ध होतो, निशब्द होतं मन. तमोगुण तिथून बाहेर जातो, कारण तिथं वेदांताचे श्रवण, भक्तीचा उगम असल्यामुळे तमोगुणाला ठाव ठिकाणाच राहत नाही, तो निघून जातो. भक्ती रसानं, वेदांताच्या कथेनं, ओवीच्या ज्ञानानं, आयुष्याच्या तपानं, गुरुच्या संगतीनं, अध्ययनानं या हृदयामध्ये तमाचा नायनाट होतो, सत्वाचा परिपाठ होतो, मनामध्ये ईश्वराचा स्पर्श होतो, ज्ञानाचा उत्कर्ष होतो, तिथं वेदाचा प्रसाद येतो. तो जीवन मुक्ती, त्याला नाव येतं वेदाचा प्रसाद, जीवन मुक्ती. कुणी माना किंवा न माना, तू ज्ञान ज्ञान सांगतीस तरी म्हणलं तरी चालतं, कारण वेदामध्ये ज्ञान आहे, भक्ती थोडी आहे, कर्माचं विवेचन आहे. अंतिम टप्प्याला महत्व ज्ञानालाच आहे, कारण तिथून मुक्ती आहे. तुम्हाला झेपत नाही तो तुमचा भाग निराळा. तुम्हाला सर्व ज्ञानाचं मिळालं नाही ते दुर्भाग्य तुमचं, पण जिथं ज्ञान परभणीकरानं दिलं आम्हाला, तर भाग्य आमचं. कालच बोलले निघताना तिला, अगं म्हणलं, आणि बरोबर आहे भाऊ, तरुण अवस्थेमध्ये जेव्हा श्रवणाचा पाऊस पडतो बुद्धीत, तर अज्ञान वाळून जातं, वाळून सुकून जातं. कारण बोधाच्या पावसामध्ये अज्ञान कसं टिकल, ज्ञानाच्या चिंतनामध्ये देवाव कसा उमटल, आणि संतांच्या संगतीमध्ये वृत्तीचा विकार कसा उगवल. म्हणून हे आधीपासून संत संगतीमध्ये, हे हाड परभणीकरांच्या संत संगतीमध्ये श्रवणाच्या माध्यमातून पावन केलं. त्या संताला कोटी नमन, लक्ष सलाम, कोटी नमन. कारण वेदांताचं चिंतन मिळणं दुर्धर आहे, आता नाही मिळत. ठोल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संतन की, बजरंग बली की जय. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ निया परात. एक सुगेदर ऐका.